जातीनं काय ठेवलं बाई? ह्या जातीमध्ये काही ठेवलं नाही. मी बाप ब्राह्मणाची बाप आहे. माझी मुलगी आहे. ऐकून घे, माणुसकी एवढा धर्म कोणताच नाही. माणुसकी एवढा धर्म कोणताच नाही. थोडस तरी पाजून दे. मला नको पाजू, मला नको पाजू, पण माझ्या पोराने पाजून दे थोडस. ए बाई, याले नको पाजू दे, मला पाजू हो. याले नको ते बाबा. आम्ही बीडगावचे हो, जे बीडगावचे. आम्ही बीडगावचे हो, पाणी द्या. दादा आम्ही पाणी नाही देऊ शकत ना, पाणी नाही देऊ शकत नाही, पाणी नाही देऊ शकत. ए बाई, इकडे हो. ए बाई, पाणी दे हो. ए, मम्मी रागवेल. तुझी मम्मी निघली आहे. पाणी दे. हळूहळू पी, मग बघत ते रागवेल. मग पाणी देऊन, मग पाणी दिल्यावर जाऊन का आपण? नाही ते पाणी. हळूहळू पी, आरामात पी, हळू. झालं का बोलणं? मग ते सुंदर जावं तू. त्या फुटबॉल बॉलर माहीत धावत गेली. मम्मी रागवते पण, हा? मम्मी रागवते. मम्मी गेली चुलीत, मम्मी गेली घरात. आपण दोघं धावायचं. कुठे जाऊ? हा? कुठे? पुढे जाऊन नाही. आओ कंकरिया मार के जगाया. ए पाणीवाली. अजून नको. जेवणाचं पाणी फुटलं गेलं बाई. इकली आहे. अग कंकरिया मार के जगाया. तू मेरे सपनों में आया. बालमा, बालमा, जिया
दिसून नाही राहिलं. मंगांडावचा आवाज दिलो पूर्ण गाव फिरून झालं पण पोट्ट दिसलं नाही आमचं. हेमा हेमा म्हटलं माझ्या बाळा हेमा 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 रे बाळा हेमा रे आणि मला लाडक्या बाळा हेमा हेमा रे बाबू हेमा. हेमा ए बाबू हेमा अरे कोटा गेला रे. का होय गे तुया अरे बाप रे बाप तुझ्या खाणे जिकडे चालू आहे. अगं मी ताण लागली होती. मला ताण लागली होती मी पाणी पित होतो. तुले पाण्याची ताण नाही लागली. तुले पाण्याची ताण नव्हती लागली कोण गेलतो मी? का तुले प्रेमाची ताण लागली होती. लमच्या त्या बामणाच्या पोरी सोबतच करायचा होता का त्या बामणाच्या पोरी सोबतच. ते लोक आपल्याला अचूक म्हणतात आणि त्या पोरी सोबतच तुला प्रेम केला का बे? मी काय नाही करू का? बाई इकडे मला करता येते का? हे पोरी इकडे. हे तुझी माँ हे तुझी माँ होय का? हा कोण आहे? हा कोण आहे? तुझा मित्र आहे? अगं जोरात बोल ना वागले. तुझा बॉयफ्रेंड? भोसडे याच्यासाठी जन्म दिला. ए ए दुलदुल. हाय. तुझ्या पोराला सांभाळून ठेव हो. यानं मग पोरीच्या वाटत जायचं नाही हो. पहिले सांगून ठेवते. पाय बाबू. तू यावर ठेवता एखादी सोट्या? तू यावर ठेव एखादी सोट्या? मामा सोबत ठेवा. ज्या वेळेस मी माझ्या पोराने पाण्यातले घेऊन जात होतो आणि पाण्याला व्याकुळ झालं तर पाणी पाजलीच नाही. म्हणजे पाणी पाजलीस का? अशी कशी मग पाणी घेणं तुझ्या नाकावर लिंबू फिरलं माझ्या पोराने. लिंबू फिरलं. माय पोरगी नाही फिरे लिंबू. त्या पोरगात फिरते. आई, हा जातीभेद केल्यानं होणार नाही का? मी काय म्हणतो हा जातीभेद केल्यानं होणार काय नाही. होईल? माणसाचं रक्त मास आहे. बरं तुझा हात कापला ना माझा हात कापला तर एकच रक्त निघालं. मग कशाला जातीभेद? हा जातीभेद कशाला नाही? हा जातीभेद त्याच्याकडे नव्या युगामध्ये आपण जीवन जगत आहोत. ह्या पृथ्वी तलावावर प्रत्येक मनुष्य सगळ्याला जगण्याचा अधिकार आहे. महापुरुष संत महात्मा येऊन गेले. हे असं मला माहित नाही. आमच्या समाजामध्ये अगोदर पासून जाती नाही बाई असं केल्याला जमणार नाही. तर ह्या जातीचा जो रोग लागला आहे ह्या रोगाला आपल्याला नष्ट करायचा. काजी भाऊ जाती रोग नष्ट झाला पाहिजे का नाही? इकडे या बे दोघं इकडे या. हे मा बाई तुझं प्रेम आहे याच्यावर? बापू हे मा ओ ब्राह्मणी बाई. झाकवाची नाही. झाकवाची नाही मला इमानदारी पाणी मागलं दिलं नाही आमच्या बाबा बापल्या देईन रे पाणी. हा? बापू हे मा पाणी हा. माया माग. मी काय पाणी देईन तुले? पाणी पाहिजे धर्म नाही आपल्यामध्ये. हो, काय? बापू पोराने तेवढं बोलावं नाही इकडे माझ्या मागे. का बरं? तुम्ही मग समजलं नाही जास्त. कायचे बे? तुम्ही जास्त समजलं. हो कायचे? आणि तुमचं बी जास्त समजलं. काय ते नाते सांग समस्या? सांग. मी समजलं आम्ही दोघं तिकडे गेलो हा. आणि मग कुचून तसं बोलत नाही. तुझ्या म्हणलं मी समजलं आणि तुझ्याही म्हणलं समजलं. का समजलास रे तू? पोरगी बोलायला माय बापाने असं ना. बाप्पा, अरे.
शिवाय इनिले म्हणते हे लमचं. एवढा कुकीला होता तर मी तुला लग्न करून देणार असता. अबे तसं नाही बोलायचं. आपण सुशिक्षित पोरं. बदमाश पण आपण बाई. सुशिक्षित पोरं, आपण तसे बोलायचं नाही. मग बाई ह्या जातीमध्ये काही ठेवलं नाही. ह्या जातीचा रोग आपल्या मागे लावून घ्यायचा नाही. माणूस हा एक आहे. म्हणून मी काय म्हणतो माझ्या शब्द, आपण त्या सरपंचाने आवाज दिला पाहिजे. आपल्या गावचे सरपंच साहेब आहे. सरपंचाला आवाज द्या आणि कोणाला आवाज द्या. मी माय पोरगी आणि देणार नाही. हो. कोणला घेत तर मी पाठवणार. बरं मी समजवण्याचा प्रयत्न करतो. ए बाई, अहो कारभारी आनंद झाला मनाला. बाई, अहो बाई, मी समजवण्याचा प्रयत्न करतो. ह्या जातीमध्ये काही ठेवलं नाही. हा ब्राह्मण, हा वैश्य, तो क्षत्रिय, ह्या ब्राह्मणाने जाता लावून ठेवल्या. हे जात जे लावली आहे ते हे ब्राह्मणाने लावून ठेवली आहे. आहे, बरोबर आहे. पण माणूस एक आहे का नाही? ह्या जगामध्ये जाती फक्त दोन, स्त्री आणि पुरुष. बरोबर आहे. अहो कारभारी आनंद झालाय मनाला. असं आहे. अहो कारभारी आनंद झालाय मनाला. मला ग बाई, मला ग बाई, जायचा तुळजापुरा, जायचा तुळजापुरा. ऐक बाई, काय म्हणतो मी? अगं बाई ग, अगं बाई ग, हा जाती भेद हा कशाला? अगं बाई ग, हा जाती भेद हा कशाला? आणि विचार करून बरं, आणि विचार करून परवानगी द्या लग्नाला. परवानगी द्या लग्नाला. आनंद झालाय मनाला. विचार करून परवानगी द्या लग्नाला. विचार करून परवानगी द्या थोडं थोडं समजत आहे ना? समजत आहे का नाही? ह्या जातीमध्ये काही ठेवलं नाही. पुढे काय म्हणतो मी ऐका. सांगतो बोध घडेल या जगाला न विचार करून परवानगी द्या लग्नाला न विचार करून परवानगी द्या लग्नाला
जमलं माझं नाही जमलं तुझं अरे तुझ्या मी जमते बेटा, ते आता तुमच्या दोघांचं आम्ही लग्न लावून देऊ ते माझी इनबाई झाली इनबाई म्हणजे कोण बहीण झाली या अज्ञानासारख्या गोष्टी नको करू तुला ह्या साध्या अभ्यास नाही येत का ह्या साधा अभ्यास नाही अगं इन म्हणजे बहीण होते होय साईडले म्हणून मला काय म्हणायचं आहे का मला? कायद्याचे शास्त्र आहे माझं भूत कायद्याचे शास्त्र आहे माझं भूत लावू नका माझे जातीचा कायद्याचे शास्त्र आहे माझं भूत कायद्याचे शास्त्र आहे माझं भूत लावू नका मागे जातीचा सांगून गेले महापुरुष सांगून गेले महापुरुष आपण सर्व आहोत एक. आपण आणि कवी सचिन हा कवी सचिन सांगतो याच जगाला अरे कवी सचिन सांगतो या जगाला न विचार करून परवानगी द्या लग्नाला. काही समजलं जातीमध्ये फरक नाही माणसामध्ये फरक नाही आणि रक्तामध्ये पण फरक नाही माणूस हा एक आहे माणूस हा एक आहे महापुरुष समजा महात्मा आपल्याला या पृथ्वीच्या पाठीवर सांगून गेले पण आपल्याला असं करायला नको पाहिजे बरोबर ना? हा बोल बेटा आम्ही कुठं जाऊ का तुम्ही आता दोघं तुमचं लग्न लावून देतो तुम्हाला वर्त ठेवतो वर्त म्हणजे एकदम वर्त नाही रे आपला दुसरा मजला आहे ना आम्ही दोघं बोलतो तुम्ही दोघं खालता तर ह्या जगाला पण सांगायचं आहे की हे जात पात न करता हा जातीचा रोग न लावता जरी असं काही घडलं तर लग्नाला परवानगी द्या आणि दोघांचे मन जर जुळले असेल तर दोघांना पण समजूत घाला आणि दोघांना पण एक करा पण अशा जातीवादीमुळे कोणाचे बळी जाऊ देऊ नका आणि कोणाच्या भावना दुखवू नका एवढंच माझं या प्लॅटिंग मधून सांगणं आहे यानंतर वृंदाताई नागे आपल्या कार्यक्रमाला शाहिरात सुरुवात करतील बाबाने आपल्या परवानगी दिली हो बाबाने मंदिरात हो पण तुमचे बाबा तर हो म्हटले पण माझी मम्मी काय बोलणार झाली परवानगी हो का ओके चाल मग चला मग भेटायला बाय हालो यानंतर सर्व वृंदाताई येऊन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतील धन्यवाद
रे